दिवशी एकाने कोकण कापलं तर त्याचं संकल्पना दुसऱ्याने कापलं होतं असं मला कळालं होतं. म्हणजे ह्यांच्याशी चर्चा करून ह्यांच्याकडून काय अपेक्षित आहे ह्यांच्याकडून तशा पद्धतीने तुम्ही चर्चा करा. आणि काय झाले आता ठराविकच मोठ्या तारखेला नोटीस गेले. माझी रिक्वेस्ट आहे अध्यक्ष तुम्हाला की सगळ्यांना नोटीस काढा, सगळ्याशी चर्चा करा. शहर पुढे गेलं पाहिजे, विकास झाला पाहिजे, स्वच्छता झाली वस्तुस्थिती आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना लोक आपलीच आहे. आपण यांना वट्यात घेऊ, त्यांच्या विचारात त्यांच्या फायद्याचं आहे, आपल्या शहराचे फायदे त्यांना निर्णय करून टाकू. ह्यांना सगळ्याला विचारत घेऊ, त्यांना सगळ्याला विचारत घेऊ. त्या लोकांचा नकार नाही, त्या लोकांचा नकार नाही. मला वाटतं ह्यांचं योग्य पुनर्वसन झालं त्यांची काय अडचण असायला कारण नाही. बरोबर का? योग्य पुनर्वसन झालं असायला अडचण असायला काही कारण नाही. माझं काय मत आहे, आधी आपला प्लॅन ठरला पाहिजे नगरपालिकेचा की आपण बाबा हे पुनर्वसन जागा देऊ शकतो किंवा हे मासेवाले त्यांना इथं देऊ शकतो, हे सलूनवाले त्यांना इथं देऊ शकतो. आपल्याला भरपूर जागा आहे. पलीकडच्या बाजारपेठापासून समोर तिकडे जागा आहे, परत तिकडे नाट्यगृहाच्या इकडे जागा आहे, आता मृतपडा जसा म्हणतात तसं ती पण जागा आहे. म्हणजे योग्य चर्चा करून सगळ्यांची सल्लामत करून आधी आपला डिपेंड ठरला तर ह्यांचं डिस्कस करता येईल तुम्हाला. आता आपल्याकडे प्रपोजल नाही पण आपण म्हणतो खोकी काढा, हे थोडं योग्य दिसतं. खोकी काढायला काही अडचण नाही, परंतु आपल्याकडे डिक्लेअर करू, आपला प्लॅन ठरवू. एवढे गाळे समजा जिथं गाड्याची काय अडचण आहे तिथे सगळे घेऊन चिठ्ठी काढू. त्यांना जर मागे काढायचं असेल चिठ्ठी काढू. बरोबर का? म्हणजे सगळ्याला सगळ्यांचा समन्वय साधून आपण ह्यांना सगळ्यांना विचारात करून खोकी काढायला काय अर्थ नाही, परंतु आपला डिक्लेअर करू आणि सगळ्या खोकेदारांना नोटीस काढा. आता ठराविक जणाला काढले, बरेच जणाला काढलेले त्याच्यात कपल्यात काय होत्या त्याला वाटतं की याच्यात काय राजकारण होतं. म्हणजे ह्या शहराच्या जळवणीमध्ये सगळ्याच योगदान असतं. बरोबर का? म्हणजे ज्या काय अडचण सगळ्यांना विचारत घेऊ, म्हणजे सगळ्याला नोटीस काढा, सगळी बोलवा आणि सगळ्यांना डिक्लेअर ठरवून सांगा इथं आम्ही गाळे काढतोय, इथं हे गाळे काढतोय. तर आपल्याला कुठे अपेक्षित आहे, जिथं जास्त स्पर्धा आहे तिथे चिठ्ठी टाका. म्हणजे कुणाला कुठे अन्याय होणार नाही. माझी विनंती ह्या सगळ्या गोष्टी विचार करून सगळ्या खोकेदार सगळ्या म्हणजे हा प्रश्न मिळेल. आणि आपल्याकडे डिक्लेअर ठरवा अध्यक्ष तुम्ही की बाबा आमचं असं इथे गाळे काढायला ठरले म्हणजे 400 खोकेदार, तर 400 आपल्याला गाळे लागतील. त्या हिशोबाने प्लॅनिंग करून मग यांना बोलवा आणि मग गाळे काढायला संबंधित असं मला वाटते. शहर पुढे गेलं पाहिजे.